jungle. नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड. ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. नांदेड लोकसभेची निवडणूक 2 ताकदवर पैलवानात होणार. अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याच तोडीस तोड देण्यास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी जिल्हा अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचा एकच अर्ज आला असल्याने या नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून चव्हाण हे निश्चित असणार आहेत. राज्याच्या राजकारणात व राजकीय वर्तुळात आणि नेते मंडळी यांच्यामध्ये नांदेड जिल्ह्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व माजी आमदार वसंतराव चव्हाण या 2 तगड्या पैलवानात येणाऱ्या निवडणुकीमध्ये रणसंग्राम चांगलाच गाजणार आहे. माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासाठी व तसेच भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षाचे नेते मंडळी व तसेच कार्यकर्ते त्यांना विजयी करून देण्यासाठी मोठे प्रयत्न करत असल्याचे जनतेमधून स्पष्ट बोलले जात आहे. या नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये या सगळ्या पैलवानात लढत होणार असल्याने हम भी कुछ कम नहीं या दोन्ही तगड्या पुढाऱ्यांमध्ये वाटत असावे असे जनतेतून बोलले जात आहे. काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाला खिंडार पडली असल्याची चर्चा ऐकवायस मिळत असली तरी सदरच्या राजकीय पुढाऱ्यासमोर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा नक्की भेडसावणार आहे. काँग्रेस पक्षाला पडलेली खिंडार ही जनता भरून काढणार असल्याची जागोजागी चर्चा असून तशी काँग्रेस पक्षाला खिंडार म्हणता येणार नाही, कारण जनतेचा दरबार खुला असल्यामुळे मतदाराच्या माध्यमातून या तगड्या पैलवानाचे भवितव्य खुलणार असल्यामुळे हे दोन्ही तगडे पैलवान लोकसभेच्या रिंगणात दिसणार आहेत. 1 माजी मुख्यमंत्री आणि 4 माजी पालकमंत्री आणि 9 माजी आमदार आणि 5 माजी महापौर आणि 57 नगरसेवक एवढ्या मतब्बर जात बदलू नेत्यांना टक्कर देण्यासाठी वसंतराव चव्हाण सक्षम असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने विश्वास टाकला आणि मला दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली. भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्यातले सर्व नेते मंडळी असेल, केंद्रातले नेते मंडळी असेल, यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका केली. अशोक चव्हाण तुमच्याकडे आहेत. गेल्या वेळी जी लढत झाली होती अशोक चव्हाण विरुद्ध तुमची होती. आता दोन्ही ताकद एकत्र झाल्यात, कसं बघताय? कारण किती फायदा होईल? निश्चितपणानं फायदा होईल. अशोकरावजी चव्हाण हे नेते आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये आमची लढत जरी झाली असली तरी त्यांची एक स्वतंत्र ताकद आहे आणि त्यांची पूर्ण ताकद आता भारतीय जनता पक्षाकडे आलेली आहे. त्यामुळे मी निश्चिंत आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढेल आणि जिंकेल. सर, एकंदरीतच विरोधामध्ये अनेक लोक आहेत. महाविकास आघाडी समोर असणार आहे, कसं बघताय आपण चॅलेंज? विरोध आहे बा. एखादा पक्ष असेल तर त्या पक्षाला आपलं काम करण्याची मुभा सगळ्या ठिकाणी आहे, परंतु अशोकरावजी चव्हाण आल्यामुळं काँग्रेस पक्षाची पूर्ण ताकद तिथं संपलेली आहे. त्यामुळं प्रयत्न केले तरी त्याच्यामध्ये काही यश येईल असं मला वाटत नाही. आणि शिवाय मोदी की गॅरंटी हा देशभर विषय आहे. त्यामुळं मोदी साहेबांच्या नेतृत्वावर लोक विश्वास ठेवून मला म्हणतात. राज्य के पूर्व मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण और मैं खुद एक दूसरे के खिलाफ लड़े थे. आज अशोकरावजी चव्हाण बीजेपी में आए. निश्चित तौर पे नांदेड़ में और पूरे मराठवाड़े में उनकी एक ताकत है. अभी उनकी ताकत और पहले भारतीय जनता पार्टी की ताकत एक जगह हो गई है. मुझे लगता है कि 100% भारतीय जनता पार्टी की जीत. अब क्या लगता है कि खास करके जो महाविकास आघाड़ी है वो कितनी बड़ी चुनौती नांदेड़ में रहेगी आपके सामने? चुनौती देने का प्रयास उनका रहेगा, तो लोग साथ में रहना चाहिए. पहले बीजेपी मजबूत थी, अशोकराव जी आने से पूरी कांग्रेस खत्म हो गई, तो वो प्रयास तो करेंगे. निश्चित तौर पे प्रयास तो करना ही पड़ेगा. उनकी पार्टी जिंदा रखना है तो
और मुझे पूरी उम्मीद है नांदेड़ सहित जितने भी क्षेत्र के जगह हैं वो पूरी भारतीय जनता पार्टी प्रतापराव पाटील चिखलीकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चिखलीकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वसंत बळवंतराव चव्हाण, राहणार नायगाव. काँग्रेस पक्षाकडे लोकसभेच्या निमित्तानं मी उमेदवारी मागितली. काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने माझी शिफारस काँग्रेस कमिटीकडे एका नावाची केलेली आहे. त्या अनुषंगानं येणाऱ्या काळात ज्यावेळेस अधिकृत घोषणा होईल त्यावेळेस लोकांच्या गाठीभेटी तर घ्यावंच लागेल. पण आज लोकांचं मत आजमावण्यासाठी या ठिकाणी लोकांच्या गाठीभेटी घेत आहे आणि ही निवडणूक येणारी ही काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भावी खासदार वसंतराव पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.